16 लाख कमावणाऱ्यांनाही लागेल आता शून्य इन्कम टॅक्स. टॅक्स पेयर्स जाणून घ्या संपूर्ण कॅल्क्युलेशन. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या ग्रामरचे संपूर्ण व्हिडिओज आणि नागरिक आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी माहितीपर म्हणजेच इन्फॉर्मेशनल व्हिडिओज. या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. तर आजच्या आपल्या व्हिडिओचा जो विषय आहे तो असा की 12.5 लाख नाही तर जवळपास 16 लाख कमवणाऱ्यांनाही आता शून्य इन्कम टॅक्स लागेल. आता कसा लागेल याचं संपूर्ण गणित आणि कॅल्क्युलेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला न चुकता एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका. आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर ह्या चॅनलला आपण खाली असलेलं लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबून सबस्क्राईब करायलाही विसरू नका. बघूया 16 लाख कमावणाऱ्यांना कसं काय लागेल शून्य इन्कम टॅक्स. तर बजेटमध्ये वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी 12 लाख रुपयेपर्यंतच्या करपात्र उत्पन्नावर टॅक्स शून्य घोषित करून मध्यमवर्गीयांना मोठी भेट दिली आहे. या अंतर्गत जर तुमचे करपात्र उत्पन्न 16 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तरी तुमची टॅक्स देयता ही शून्य असेल. आता या संदर्भातचं जे संपूर्ण कॅल्क्युलेशन आहे ते खालीलप्रमाणे आहे. बजेटमध्ये वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी 12 लाख रुपयेपर्यंतच्या करपात्र उत्पन्नावर शून्य टॅक्स घोषित करून मध्यमवर्गीयांना एक मोठी भेट दिली आहे. इंडिव्हिज्युअल्सला 16 लाख रुपयेपर्यंतच्या करपात्र उत्पन्नावरही यामुळे टॅक्स सवलत मिळू शकते. याचा अर्थ असा की कोणीही 16 लाख रुपयेपर्यंतच्या पगारावर टॅक्स भरणार नाही जर त्यांनी योग्यरित्या आपल्या कमाल गुंतवणूक आणि रिइम्बर्समेंट मर्यादेचा उपयोग केला तर. आता कसं, सर्वप्रथम आपण आता या ठिकाणी सॅलरी स्ट्रक्चरचा विचार करूया. तर वर्षाच्या सुरुवातीला सॅलरी प्लॅन बदलण्याची एक संधी मिळते. तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला किती पैसे रिइम्बर्समेंट आणि करपात्र पगारात पाहिजेत. मग रिइम्बर्समेंट पर्यायांमध्ये कन्व्हेन्स, LTA, फूड कुपन, मनोरंजन, इंटरनेट, फोन बिल आणि पेट्रोल यांचा समावेश होतो. याशिवाय HRSA टॅक्स वाचवण्यास सुद्धा मदत करते. या सर्व सुविधांचा योग्य वापर करून तुम्ही टॅक्स देयता मोठ्या प्रमाणात कमी करू शकता. पुनर्रचना यामध्ये आवश्यक असते. ती कशी, तर खूप कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती योजनेप्रमाणे काही फायदे देतात. प्रत्येक करपात्र बाबीबद्दल जाणून घ्या आणि तुम्ही किती पैसे वाचवू शकता ते समजून घ्या. यानंतर कन्व्हेन्स रिइम्बर्समेंट यामध्ये आपण काय करू शकतो, तर तुम्हाला 1 ते 1.5 लाख रुपयांचे रिइम्बर्समेंट मिळू शकते जर तुमची कंपनी तुम्हाला 1.5 लाख रुपयांचे कन्व्हेन्स रिइम्बर्समेंट देते तर ही रक्कम तुमच्यासाठी नॉन टॅक्सेबल असेल. त्यानंतर आहे इलेक्ट्रॉनिक बिल. तर इलेक्ट्रॉनिक बिल म्हणजे आज प्रत्येक व्यवसायाला इंटरनेट ब्रॉडबँडची गरज असते. तुम्हाला 700 रुपये ते 1000 रुपये प्रति महिना वेगवान अशा ब्रॉडबँडसाठी खर्च करावे लागतील. अशा परिस्थितीत कंपनीही जवळपास तितकीच रक्कम रिइम्बर्समेंट म्हणून देते. जर हा पर्याय तुमच्या पगारात नसेल तर तो समाविष्ट करून तुम्ही टॅक्स सवलत मिळवू शकता. समजा तुम्हाला दरमहा 1000 रुपये किंवा वर्षाला 12,000 रुपये मिळतात, आहे की नाही. तर त्यानंतरचा जो विषय आहे तो आहे फूड किंवा मनोरंजन रिइम्बर्समेंट. याद्वारे सुद्धा तुम्ही टॅक्स सवलत मिळवू शकता. तर पूर्वी फूड कुपन स्वरूपात ही सुविधा होती, पण आता तुम्ही तुमच्या फूड बिलाच्या आधारावरही पैसे मिळवू शकता. या अंतर्गत कंपनी सहजपणे दरमहा 2,000 रुपये किंवा 24,000 रुपये तुम्हाला वार्षिक देते. त्यानंतरचा मुद्दा असेल तुमचा युनिफॉर्म, फ्यूल आणि बुक्स इत्यादी. काही कंपन्या युनिफॉर्म, फ्यूल, बुक्स, मॅगझिन, पेपर अशा गोष्टींसाठीही रिइम्बर्समेंट देतात. तुमच्या कंपनीच्या HR कडून जाणून घ्या की तुम्हाला या सुविधा मिळतात का. जर मिळाल्या तर तुम्ही काही अतिरिक्त टॅक्स वाचवू शकता. यामध्ये तुम्हाला अंदाजे
3,000 रुपये प्रति महिना म्हणजेच वार्षिक 36,000 रुपयापर्यंतची टॅक्स सवलत यामध्ये तुम्हाला मिळू शकते. त्यानंतर आहे की डिडक्शनचा आपल्याला लाभ कसा घेता येईल. तर नवीन कर प्रणालीमध्ये तुम्हाला इन्कम टॅक्स अधिनियमांतर्गत काही सवलती मिळतात. चला त्याविषयी थोडा जाणून घेऊया. प्रत्येक नोकरदाराला 75,000 रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन मिळते. म्हणजेच तुमच्या पगारातून ही रक्कम थेट वजा केली जाते. कर्मचारी NPS म्हणजेच नॅशनल पेन्शन स्कीममध्ये त्याचे योगदान घेतल्यास ATCCD2 अंतर्गत त्याला टॅक्स सूट मिळते. सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचारी NPS मध्ये 14% गुंतवणूक करू शकतात. कर्मचाऱ्यांनी 8 लाख रुपयांच्या बेसिक सॅलरीवर त्याला टॅक्स सूट मिळवता येते. आता बघूया की हे संपूर्ण कॅल्क्युलेशन कसं असेल तर ते विस्ताराने जाणून घेऊया. या कॅल्क्युलेशनमध्ये 2 भाग आहेत. पहिला म्हणजे रिइंबर्समेंट. वरील सर्व रिइंबर्समेंट जोडल्यास तुम्हाला एकूण 2.22 लाख रुपये रिइंबर्समेंट मिळू शकते. दुसरा भाग म्हणजे डिडक्शन. येथे तुम्हाला 1,87,000 रुपयांचे डिडक्शन मिळेल. म्हणजेच तुमच्या पगारातील एकूण 4,09,000 रुपये तुमच्यासाठी करमुक्त राहतील. तुमचा वार्षिक पगार 16 लाख रुपये होता. आता त्यामधून 4,09,000 रुपये करमुक्त आहेत. त्यामुळे तुमची जी करपात्र सॅलरी आहे ती आता किती राहणार तर ती असणार 11,91,000 रुपये. आणि 12 लाख रुपयापर्यंतच्या करपात्र उत्पन्नावर नवीन कर प्रणालीमध्ये टॅक्स 0 आहे. त्यामुळे तुम्हाला कोणताही टॅक्स आता भरावा लागणार नाही जर तुम्ही रिइंबर्समेंट आणि प्रॉपर मॅनेजमेंट त्याचं केलं तर एकंदरीत आजचा हा व्हिडिओ अतिशय माहितीपर असा आपल्यासाठी मी घेऊन आलो होतो, ज्यामध्ये टॅक्स पे करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी एक आनंदाची अशी एक महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो. त्यामुळेच अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. जाता जाता या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच या चॅनलला म्हणजेच एज्युकेशनल मनोहरला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा मी आपली एकदा भेट घेणार आहे. त्यामुळे सर्वांना माझा नमस्कार.